नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 मध्ये प्रश्न विचारला गेला होता. डोळे म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, दात म्हणजे कान, तर खाणार कशाने? विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न आला तर वारंवार तो प्रश्न वाचायचा नाही. काय करायचं आहे? सर्वात शेवटी काय विचारलं आहे? खाणार कशाने, याला असं गोल करून घ्यायचं आहे. खाणार कशाने? आपण कशाने खातो? दाताने. कशाने? दाताने. आता दाताला काय म्हटलं आहे ते बघायचं. तर पहा, दात म्हणजे काय? कान. दात म्हणजे कान, म्हणून योग्य उत्तर आहे कान. लक्षात ठेवा, प्रश्न सोपा आहे. असा जर प्रश्न आला, आपण ते वारंवार वाचतो. काय? डोळे म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, दात म्हणजे कान. मग ते आपल्याला कन्फ्यूज होतं. काहीही करायचं नाही. शेवटी काय विचारलं त्याला गोल करायचं असं. खाणार कशाने? आपण कशाने खातो? दाताने. मग दाताला काय म्हटलं ते पाहायचं. दात म्हणजे कान. योग्य उत्तर आहे कान. पुढे पहा, हा प्रश्न सुद्धा पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 मध्ये विचारला गेला आहे. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? योग्य उत्तर आहे नंदादीप. काय उत्तर आहे? नंदादीप. पुढे पहा, गाफील राहणे. गाफील राहणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता? पर्याय पहा, आनंदी राहणे, बेसावध राहणे, जागृत राहणे, अर्धपोटी राहणे. का उत्तर असणार आहे? गाफील राहणे. योग्य उत्तर आहे बेसावध राहणे. गाफील राहणे, बेसावध राहणे. हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 मध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक करण्यात आली. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक करण्यात आली. कोणाची? तर सर विल्यम मेयर. सर विल्यम मेयर. पुढे पहा, 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश डॅश यांचा खून केला. कोणाचा खून केला होता? पर्याय पहा, विचार करा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड मेयो. लक्षात ठेवा, एका पठाणाने लॉर्ड मेयो याचा खून केला होता. कधी केला होता? 1872 मध्ये केला होता. कोठे केला होता? अंदमान बेटावर केला होता. पुढे पहा, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? 50 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय असे असतात ते कन्फ्यूज असतात. आता तुम्ही विचार करा आणि लगेच मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? योग्य उत्तर आहे सी राजगोपालचारी. सी राजगोपाल. अक्कल जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? अक्कल जाणे. योग्य उत्तर आहे बुद्धी नाहीशी होणे. अक्कल जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? बुद्धी नाहीशी होणे. प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत. संस्कृत. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? योग्य उत्तर आहे इसवी सन 1858. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी खूप विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. ओके, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? इसवी सन 1858. केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लगेच पटकन पहिला पर्याय क्लिक करणार लोकमान्य टिळक, परंतु नाही. लक्षात घ्या, प्रश्न काय विचारला आहे. केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर. पुढे पहा, श्री धर्मनीती हे पुस्तक कोणाचे आहे? श्री धर्मनीती हे पुस्तक कोणाचे आहे?
योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. श्रीधर्मनीती हे पुस्तक पंडिता रमाबाई यांचं आहे. सतीबंदीची चळवळ यामध्ये खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न मी वाचताना हळूहळू वाचतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे प्रश्न काय विचारला आहे. कारण काही काही प्रश्न हे कन्फ्यूज असतात, वाचताना सोपे वाटतात परंतु त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच निघत असतो आणि आपण याच ठिकाणी फसत असतो. म्हणून प्रश्न वाचताना तुम्ही सुद्धा व्यवस्थित वाचायचा आहे. सतीबंदीची चळवळ यामध्ये खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती? योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय. गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु महादेव गोविंद रानडे. पुढे पहा, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली होती? झोपेत जरी प्रश्न विचारला तरी उत्तर यायला पाहिजे, कारण हा प्रश्न 50 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलाय. बंगालची फाळणी 1905. बंगालची फाळणी 1905. पुढे पहा, कर्झनवायली याला गोळी घालून डॅश डॅश यांनी ठार मारले. कर्झनवायली याला गोळी घालून डॅश डॅश यांनी ठार मारले. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरा. पुढे पहा, विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो प्रश्न आहे हा लक्षात कसं ठेवायचं? तर पहा, आपल्याला अनंत कान्हेरे पर्याय दिला आहे, खुदिराम बोस पर्याय दिला आहे, मदनलाल धिंगरा पर्याय दिला आहे आणि दामोदर चाफेकर सुद्धा पर्याय दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पर्याय असे असतात की ज्या क्रांतिकारकाने कोणाचा तरी गोळी घालून कोणाला तरी ठार केलेलं असते. मग आपल्याला कन्फ्यूज होतं करायचं काय. मग कन्फ्यूज झाल्यावर काहीतरी कुठेतरी आपण स्वतःची ट्रिक्स ही लिहून ठेवायची. म्हणजे कसं, समजा आपल्याला आठवलं नाही की कर्झन वाहिली याला गोळी घालून कोण ठार मारले, आता आपलं उत्तर माहिती मदनलाल धिंगरा हे आपलं उत्तर आहे. परंतु जर आपण विसरलो, चुकून आपल्याला असं वाटलं की अनंत कान्हेरे यांनी तर नाही ठार मारलं, कारण का अनंत कान्हेरे यांनी सुद्धा कोणाचा तरी वध केलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, काहीतरी ट्रिक्स लावून ठेवायची. आता मी स्वतः काय ट्रिक्स लावली आहे ते तुम्हाला सांगतो. काय म्हटलं आहे, कर्झ न. ओके, तर मी काय करतो मित्रांनो, लक्षात ठेवण्यासाठी हा जो शेवटी न आहे ना, हा जो शेवटी न आहे या न ला मी काय करतो, फक्त थोडंसं असं काय करतो, असं डॅश देऊन म करून घेतो. कर्झन या न ला काय करतो मी थोडंसं वरती असं करून म करून घेतो आणि म वरून मदनलाल धिंगरा असं लक्षात ठेवतो. म्हणजे ही माझी स्वतःची ट्रिक्स आहे. ओके, पुढे पहा, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? कोठे भरले होते आणि कधी भरले होते? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे टिटवाळा या ठिकाणी 1945 मध्ये किसान सभेचे पहिले अधिवेशन टिटवाळा या ठिकाणी भरले होते 1945. पुढे पहा, नागपूर करार केव्हा करण्यात आला होता? नागपूर करार. योग्य उत्तर आहे 1953. नागपूर करार तोंडीपाठ करून ठेवायचा आहे. नागपूर करार 1953. नागपूर करार 1953. पुढे पहा, महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? पर्याय पहा, लोह, मॅंगनीज, बॉक्साईट, सोने. विद्यार्थी मित्रांनो, लोह सापडते, मॅंगनीज सापडते, बॉक्साईट सापडते, परंतु सोने हे आपल्या महाराष्ट्रात सापडत नाही. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? योग्य उत्तर आहे सोने. पुढे पहा, महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो? 30 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि तुम्हाला उत्तर यायलाच पाहिजे. महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो? योग्य उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे. पुढे पहा, खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 100 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि याचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही विचार करा तुमचा अभ्यास काय असेल. खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. पुढे पहा, समाज सुधारक अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. लक्षात घ्या, समाज सुधारक अण्णा हजारे यांचं जे काही गाव आहे राळेगण सिद्धी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर. पुढे पहा, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? पहिले साप्ताहिक. योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. 50 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर. पुढे पहा, राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर मुघल बादशहा अकबर दुसरा. मुघल बादशाह अकबर दुसरा. पुढे पहा, 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? योग्य उत्तर आहे बंगाल. बंगाल. पुढे पहा, विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो प्रश्न आहे हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने आपल्याला कसा विचारणार? तर पहा, 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? पर्याय पहा. आता उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे मीर जाफर. मीर जाफर. म्हणजे हा प्रश्न आणि हा प्रश्न एकच आहे. या प्रश्नातून पुन्हा एक प्रश्न आपण तयार केला. ओके, मीर जाफर नाव लक्षात ठेवा. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.